आणि दुधाची खरेदी व विक्री करायची. बरोबर. खऱ्या मालाची पारख तुम्हाला आहे म्हणून संगतीने घेत असतात. परंतु आपण एकट्याने जाता आधी आपण आपल्या संगतीने आपल्या पारखीच्या मालकांना घेऊ आणि मागच बाजारात जाऊ. चालतं मग त्यांच्या घराकडे. चल. ते आवाज ते घरामध्ये असते. आप्पा राम राम. काय हो माझ्याकडे येण्याचं कारण एकच, आपला व्यवसाय बाजारात जाऊन जायचो त्याची खरेदी विक्री करायची. तुम्ही माझ्याकडे आले. आज मला बाजारात यायचं नव्हतं. जिच्यासाठी आपण बाजारात जातो ती काल आली नाही. मग आज आली किंवा नाही ती बघायला पाहिजे. चला लवकर. कोण? हो संडास. मी का संडासची गोष्ट करतोय का? अरे आली परंतु कोण आली? तू काही पाहिलं का? तुम्ही काय धावला का? बघायचंय समोर बघ. समोर पब्लिक बसेल एकदम. तिकडे नाही माझ्या पोटाकडं. पाहिली का? कोण आहे? कोणीतरी काय गाडी सोडली ते. हो काही गाडी. अरे तिला गवडण म्हणतात. गवडण गवडण म्हणजे बाई म्हणतात का लेडीज? लेडीज. अरे गवडण बाई लेडीज स्त्री मनोरथ आणि महिला सर्व काही एकच. काय तुम्ही बोललात ते. मी काय बोललो? गवडण बाई लेडीज स्त्री मनोरथ आणि महिला सर्व काही एकच. हो तिसकर मूर्ख नाही ना तुला समजतं. मी काय बोललो? गवडण बाई लेडीज स्त्री मनोरथ आणि महिला सर्व काही एकच. एक काम कर तिच्या जवळ जा आणि तिला जाऊन सांग आमचे मालक आलेत म्हणा. मी तिच्या सोबत बोलणार नाही कारण ती काल आली नाही. मला तिचा राग आलेला आहे म्हणून सांग आमचे मालक आलेत म्हणा. चालू का? मालक आले आमचे मालक. तुमची मालक आली मी काय करू? तुमचे मालक आले तुम्ही काय करू? एवढ्या रागात बोलली. एवढं संताप. मग तिला काय वाटतं अशी करीन मग मी तिच्याशी बोलणार आहे काय? अरे तिला जाऊन सांग आमचे मालक एवढे खारबाजी जितबाजी म्हणा तुझ्याशी बोलणार नाही. आमचे मालक बोलणार नाही. तुमची मालक बोलाली मी सुद्धा बोलाली. बोलणार नाही रे. बोलणार नाही तुम्ही बोल. अजिबात जमावली. मग तुम्हाला टाय कस काय बशी कसा ना बोला त्याला ना आप्पा. तू काय काम नाही. काय विजय कसं विजय तू मन खाल्लाय. हात खाल्ला माणूस आहे बरोबर आहे का नाही? मग तू तिला जायचं बोल. मी 300 बोलणार नाही. तू 300 बोल. ती जे सांगेन ते मला सांगा ना. मी जे विचार सुनते तिला विचारा ना. तिला म्हणा माल काय म्हणा एवढे विचार वय माल काय तू तर भाव काय म्हणा वय. तर कधी माल विकेले का? अरे घेताना जमा या काय नको मग तिकडे जाय. तिच्याकडे माल काय ती सांगत दूध. कारण मोठी बी तर ठोकी राहिली. तुम्ही आता ठोकी राहिला. तुम्ही बी का घंटा ती किरायलो का? नाही रे. आम्ही तुम्हाला दोन्हीच नाही एजंट आहे. हो एजंट म्हणजे आजकाल प्रत्येक गोष्टीला एजंट लागायला लागतात. कवाशी खरेदी विक्रेले एजंट खरेदी विक्रेले एजंट अशा गोष्टीचे बी हो कशा सोयरीक संबंध जोडाले. मग सोयरीक संबंध जोडाले आजकाल लागायला लागतात. पहिले लागेल कारण की पोरं तसं होतात. आजकाल लहानपणापासून शोक लागतात. दारू पुड्या पाणी अगो काय म्हणतात ते जांग्या बी टाकतात. जवले गवले जेवण करू मांग शब्द पुढे पुढला मागे टाका म्हणजे अर्थवत बस. अरे नालाय का हो बोलून सुधरा नाही तर सुधरून तरी बोला. हे माझं म्हणणं आहे. काय तू एक काम कर तिच्याजवळ जाऊन तिला व्यवस्थित बोल. तू मला कोण आहे? मी माल कोण लिहिले नाही माले बोला मग तुम्ही अब तू बोलाव नाही का बरं अजिबात जमवून नाही. देख बरं मग मग तोंड घालजो नको आप्पा तोंड काढला नाही घाला नाही. हो का इकडे काल तुझी एवढी वाट पाहिली. तू काल बाजारात का बरं नाही आली? आम्ही तर कामात होते. काय काम होतं तुला? काय काम होत तुझ्या? आम्हाला काम नाही का? आम्हाला काम नाही का? अगं तू काल आली माझं किती नुकसान झालं माहितीये नुकसान का पाहुणा? मग
साधा लागून का तू मुळे मी कितला संतापा तू तू मुळे मला कितलं नुकसान व्हायले साधा नुकसान झाले का कितलं रे भाऊ साधा लागून का बावले कसं आहे होता संता मानिस्ता आलाय आता काय आलाय ना तू आपण काय लिहिलं होतं ते दही दूध टाकलो आणि असे घुसळत होतो हा असा जोर जोर मा घुसळी राहतो तर जोर जोर मा आला राहतो एक चिरकांड्या कसं चिरकांड्या त्या काही दूध लोणी न्या मग संतापा आलाय ना तेल मुळे कधी बिवडे दोन तीन ते मला वाटवून मी करतात हा का हा तू काय कर चाटेल तू ना चाटीच या तो नव्हतो की दिन तू का का इकडे आज बाजारात तू एकटी आली का नाही हो, माझी मोठी बहीण सुद्धा आहे. तुझी मोठी बहीण पाहिलं का बाजारात एकटी नाही मना मोठा बहिणी म्हणे बहीण बोला तुमच्या बहिणीला राधा राधा आहे का बाई नमस्कार हो नमस्कार म्हणा वाटते करा बाई नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय राधा राधा हा देगा तुला आवडतं नाव आहे ना राधा जी ओ बाई राधा जी तू मायना फो ओय! अरे फोन म्हणतो मग फोन बोलला हा सोड शेरट सोड शेरटं बोल मग हा शेरट हा बरं बाई काय फोन दाखव फोन पाहिजे आहे हो हा फोन नाव रे मोबाईल का रे हा का घेत मग काय का मोबाईल ना मी का फोन घ्यायची जागा आहे का बाई जागा आहे आमने बी माहिती फोन ठेवायची जागा तिन्ही खिसाच ना ठेवणार पडत पण आम नाही ना वरला खिसा कापाई घ्या मोबाईल वरून पडी घ्या खाल्ला खिसा मा ठेवा खाल्ला बी ना खिसा कापाई घ्या त्यामुळे आम्ही जागा चेंज करत टाकेल काय हो भाई तुम्हाला माहित नाही यात्रेत गर्दी भरपूर असते आणि गर्दीमध्ये जर काही भांडणं झाले काही तर लोक उठला म्हणजे पब्लिक मार्ग काही चांगला आहे का एका दादा पब्लिक मार्ग सरासरी ज्याला द्या परत नाही तू उचा होईसा असा टाका एखाद्याला जागाच सापडत नाही तो काय करत खाले जर 50 हो तर किलेस खाले 50 आला हा कपाल कधी आली तू बारा सांग चुप महाराज आणि महाराज म्हणून आम्ही ना बाई जागा चेंज केली बरं तुमच्याकडे माल काय तुमच्याकडे दूध आणि यांच्याकडे ताक आई काल ती बहिणी होती आता तू जाण का तुमची बहीण आहे ना, तू काल आली आणि काल ही आली हिनं दूध आणलं आणि असं दूध कोणी आणतं का साधं पाणी सोडेल होतं का टाकेल होतं गेलं होतं. सोडेल नव्हतं टाकेल होतं हा, पाणी टाकेल होतं हा आम्हाला गिरायक किती बोलत होती माहिती आहे का कोरं दूध पाहिजे आम्हाला बरं आणि आमचा कालपासून विश्वास उडला म्हणून तुम्ही ना पहिले आम्ही माल चेक करू देवा घेऊ कारण भाऊ हा भाऊ पहिले माल चेक करू तू चेक करतायस मग कस काय हा आता साठी सर तू रे सुंगी सर सुघ्या मग तू भाऊ चाट्या चेक कर बर बाई हो. पाणी का बाजूला का हा जे पण उद्या का काय चाटी चाटी तर चाट हे तर नीटच नाही ओ बापरे काय म्हणाले चाटा ते चाट म्हणे ना ते लिटच नाही असं का बरं फुल तरी माझे चाटू देवाले चेक कर मग शीत हो बोकड्या चला मला असं चेक करणं पडत ते काय होईल आप्पा तो इकडे यावं मी लाव घाबर मा बकरीन दूध दोय हा मग हा तर उडी घेते हा हा दो झाले म्हणजे हात मग आहे दूध आई प्युअर आहे आणि आई बकरीन दूध चाटाय की तर हो असं आहे का माल घ्यायचा मग बाई तुमचा माल घ्या काट्यावर आम्ही बसता कुठ्यावर खोटावर का पाट्यावर वाटावर नाही आपला बंगला हा आमच्या बरोबर चला कुठला आमच्या बंगल्यावर आम्हाला पेमेंट काय तुम्हाला आधी पेमेंट पाहिजे बाई पैसे मागते का पैसा काही विशेष आहे का 1 रुपया राहत नाही कॅश पेमेंट नाही आमच्याकडे फोन पे तुम्ही एक आम्हाला कॅश पाहिजे ना माझ्याकडे घ्या कॅश पाहिजे तुम्हाला तुमचा नंबर सांगा आमच्यासोबत आमच्या बंगल्यावर चला कॅश पेमेंट देतो ती बाई पेमेंट मागणार नाही म्हणतात ती पेमेंटही देऊ हा बाई चला तुम्हाला पेमेंट मी करतो हा बाई तो भाऊ तुले प्रेग्नेंट करी जा प्रेग्नेंट नाही करा प्रेग्नेंट मा आणि पेमेंट मा फरक आहे पेमेंट म्हणजे पैसा आणि प्रेग्नेंट म्हणजे चला बाई